Hello dear students, today we are going to learn and understand how to solve miscellaneous exercise 2 from class 8 mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 119 आणि 120 वर miscellaneous exercise 2 दिलेला आहे. यामध्ये टोटल 13 क्वेश्चन्स आहेत आणि यातील फर्स्ट 10 क्वेश्चन्स आपण या आधीच्या व्हिडिओज मध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहे ते अभ्यासलेले आहे. जर तुम्हाला ते व्हिडिओज पाहायचे असतील तर लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिमेनिंग क्वेश्चन्स सॉल्व्ह करणार आहोत. चला तर मग लगेच सॉल्व्ह करायला घेऊयात. क्वेश्चन नंबर 11. The shape of a farm is a quadrilateral. Measurements taken of the farm by naming its corners as P, Q, R, S in order are as follows. Length of PQ 170 meters, length of QR 250 meters, length of RS 100 meters, length of PS 240 meters, length of PR 260 meters. Find the area of the field in hectare. 1 hectare is equal to 10,000 square meters. या टाइपचे क्वेश्चन्स आपण चॅप्टर नंबर 15 एरिया मध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. आठवलं का? चॅप्टर नंबर 15 मध्ये प्रॅक्टिस सेट 15.4 मध्ये सेम या टाइपचे क्वेश्चन्स आहेत. चला आता हा क्वेश्चन कशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, एक्झाम मध्ये जर अशा टाइपचा क्वेश्चन आला तर काय काय स्ट्रॅटेजीज यूज करायचे आहेत ते समजून घेऊया. हे पहा, क्वेश्चन रीड केल्यानंतर ना आपल्याला असं वाटतं की अरे बापरे काय विचारलंय या क्वेश्चन मध्ये, सगळंच गोंधळ आहे, हो ना. मग अशा वेळी काय करायचंय, झटपट पटापट काय करायचंय, क्वाड्रिलॅटरल इथे दिले की नाही. द शेप ऑफ अ फार्म इज अ क्वाड्रिलॅटरल. फार्मचा जो शेप आहे तो क्वाड्रिलॅटरल आहे. क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय, तर असा शेप की ज्याला 4 साइड्स असतात, पटकन 4 साइड असणारा शेप काढून घ्यायचा आहे. त्यांनी पुढे हेही दिलेलं आहे की त्याच्या जे कॉर्नर्स आहेत त्याला PQRS अशी नावं दिलेली आहेत. सो जे कॉर्नर्स आहेत ते आपण डिसाईड करायचे आहेत कोणत्या कॉर्नरला कोणतं नाव द्यायचं आहे. सो मी इथे या कॉर्नरला P नाव दिलं, या कॉर्नरला Q, हा R आणि हा S. सो आता मला कन्फर्म झालेला आहे की माझी जी हा जो फार्म आहे, फील्ड आहे, त्याला अशा प्रकारची मी नावं दिलेली आहेत. आता जे मेजरमेंट्स दिलेले आहेत त्यानुसार आपला हा क्वाड्रिलॅटरल चेंज होणार आहे. मग हा का ड्रॉ केला टीचर, का ड्रॉ केला, कारण यासाठी इथे आपले कॉर्नर्स फिक्स आपण करून घेतलेले आहेत. कोणत्या कॉर्नरला कोणतं नाव आहे, म्हणजे पुढे जे आपण फिगर ड्रॉ करणार आहोत तिथे आपला गोंधळ होणार नाही. सो हे पहा, लेंथ ऑफ PQ 170 मीटर दिलेला आहे. सो PQ आपण ही घेतलेली आहे. चला PQ ला आपण 170 मीटर्स ड्रॉ करून घेऊयात. आता QR 250 मीटर्स. आता 170 पेक्षा 250 मोठा असतो. सो Q आणि इकडे R आहे आपला, या साईडला R आहे, बरोबर. सो 250 म्हणजे 170 पेक्षा ही लाईन मोठी येणार, 250 मीटर्स. आता पुढे काय दिलंय, RS 100 मीटर्स. आता R आणि S कुठे आपल्या इकडे की नाही वरती, मग ही किती दिलेली आहे, 100 मीटर फक्त. सो 100 मीटर म्हणजे छोटीशी येणार. हे पहा अशा प्रकारे. आता इथे बऱ्याच मुलांना प्रश्न पडेल, मग ही स्ट्रेट का नाही ड्रॉ केली, अशी क्रॉसेस का केली, इकडेच का केली, या साईडला का नाही केली. हे पहा पुढे काय दिलंय त्यांनी, PS. हे पहा PS किती दिलंय, 240 मीटर्स आणि ही QR किती आहे, 250 मीटर्स. म्हणजे याच्यापेक्षा QR पेक्षा PS ही छोटी येणार की नाही, म्हणून इथे ही RS मी अशा प्रकारे आतल्या साईडला घेतलेली आहे. कारण 250 पेक्षा 240 कमी असतो, 10 ने छोटा असतो, हो की नाही, म्हणून ही अशी आतल्या साईडला घेतली आणि PS अशा प्रकारे मी 240 मीटर्सची ड्रॉ करून घेतलेली आहे. पुढे त्यांनी PR ची सुद्धा लेंथ दिलेली आहे. सो PR कुठे, इथे आहे P आणि इथे आहे हा R. सो हा काय झाला, डायगोनल झाला. किती दिलेला आहे, 260 मीटर्स. मग आता काय करायला सांगितलं त्यांनी, तर एरिया फाइंड आउट करायला सांगितलेला आहे फील्डचा. ही आपली फील्ड आहे, फार्म आहे, या फार्मचा एरिया फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. पण एरिया कसा फाइंड आउट करायला सांगितलेला आहे, तर हेक्टर्स मध्ये फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. 1 हेक्टर इज इक्वल टू 10,000 स्क्वेअर मीटर्स. सो हे जे हेक्टर प्रकरण आहे ते आपण नंतर ना हाताळूयात. आधी आपण या फार्मचा काय करूयात, एरिया फाइंड आउट करूयात. एरिया जसं आपण नेहमी एरिया फाइंड आउट करतो त्याचप्रमाणे आता मला सांगा, हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो त्याचं नाव काय आहे का, पहा बरं. आपण कोणकोणते क्वाड्रिलॅटरल्स अभ्यासले होते, स्क्वेअर, रेक्टँगल, पॅरलेलोग्राम, ट्रपेझियम, रॉम्बस, काईट. यापैकी कोणताच हा शेप नाहीये, बरोबर. म्हटल्यावर इथे याचा एरिया फाइंड करण्यासाठी आपल्याकडे कोणताही फॉर्म्युला नाही. मग काय विचार करायचा आहे, तर यांनी सगळ्या साइड्सची लेंथ आपल्याला दिलेली आहे, बरोबर. आणि त्याचबरोबर हा जो डायगोनल आहे त्याची सुद्धा लेंथ दिलेली आहे. मग इथे पाहताय 2 ट्रायंगल्स फॉर्म झालेले आहेत आणि ट्रायंगलचा एरिया कसा फाइंड करायचा आहे तर आपल्याला माहित आहे. मग आपण जर या दोन्ही ट्रायंगल्सचा एरिया फाइंड आउट केला आणि त्या दोन्ही ट्रायंगल्सच्या एरियाला जर ऍड केलं तर आपल्याला या फार्मचा एरिया फार इझिली मिळणार आहे, बरोबर. चला तर मग वाट कसली पाहताय, या दोन्ही ट्रायंगल्सचा एरिया फाइंड आउट करूया. सो
एरिया ऑफ द फील्ड इज इक्वल टू कोणते दोन ट्रायंगल्स इथे फॉर्म झालेले आहेत, ट्रायंगल PQR आणि ट्रायंगल PSR. इट्स राईट हिअर, एरिया ऑफ ट्रायंगल PQR प्लस एरिया ऑफ ट्रायंगल PSR. चला आता आपण काय करूयात, आधी ट्रायंगल PQR चा एरिया फाइंड आउट करूयात. हे पहा, ट्रायंगल PQR. आता ट्रायंगलचा एरिया फाइंड करण्यासाठीचे आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहेत. फर्स्ट हाफ इंटू बेस इंटू हाईट आणि सेकंड कोणता फॉर्म्युला आहे, हेरॉन्सचा. तो कधी यूज करतो, जेव्हा ट्रायंगलच्या सगळ्या साइड्सची लेंथ आपल्याकडे असते तेव्हा. सो इथे आपण हेरॉन्सचा फॉर्म्युला यूज करून या ट्रायंगल PQR चा एरिया फाइंड आउट करणार आहोत. मग हेरॉन्सचा फॉर्म्युला यूज करण्यासाठी आधी आपल्याला सेमी पेरिमीटर फाइंड आउट करावा लागतो. सो सेमी पेरिमीटर फाइंड आउट करण्यासाठी ही जी साइड आहे साइड QR, त्याला आपण नाव देऊयात A, साइड PQ ला B म्हणूयात आणि साइड PR ला C म्हणूयात. सो सेमी पेरिमीटर फाइंड आउट करण्यासाठी कोणता फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागतो, A प्लस B प्लस C डिवाइडेड बाय 2. सो इन ट्रायंगल PQR A is equal to 250, B is equal to 170 meters, C is equal to 260 meters. सो सेमी पेरिमीटर त्यालाच लेटर S ने डिनोट करत असतो. सो सेमी पेरिमीटर ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू A प्लस B प्लस C डिवाइडेड बाय 2. व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. A किती आहे 250, B आहे 170, C आहे 260 डिवाइडेड बाय 2. या सगळ्यांची ऍडिशन आपल्याला मिळते 680 डिवाइडेड बाय 2. 2 1 जार 2, 2 3 जार 6, 2 4 जार 8, 2 0 जार 0. सो इथे सेमी पेरिमीटर आपल्याला मिळालेला आहे 340. चला आता हेरॉन्सचा फॉर्म्युला आठवतं ना तुम्हाला. सो एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला, इथे रॅडिकल साइन, मग त्यानंतर आपल्याला 4 टाइम्स S घ्यायचा आहे. कसा, तर हे पहा, आधी सुरुवातीला सिंगल S, त्यानंतर 3 ब्रॅकेट्स घ्यायचे आहेत आणि 3 ब्रॅकेट्स मध्ये सुरुवातीला S राईट करायचे आपल्याला. हे पहा अशा प्रकारे झालं. नेक्स्ट काय करायचंय, -A -B -C प्रत्येक ब्रॅकेट मध्ये. इथे -A -B -C झाला हेरॉन्सचा फॉर्म्युला. इझी आहे ना. चला आता इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. S म्हणजे काय आहे, सेमी पेरिमीटर, तो किती आलेला आहे 340. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. सो 340 ब्रॅकेट मध्ये 340, A ची काय व्हॅल्यू आहे 250. सो 250 राईट केलं. सेकंड ब्रॅकेट मध्ये 340, B ची काय व्हॅल्यू आहे 170. सो -170. त्यानंतर थर्ड ब्रॅकेट मध्ये 340, सेमी पेरिमीटर 340 आणि C ची व्हॅल्यू आहे 260. सो -260. चला आता इथे खाली जागा नाहीये की नाही, आपण जागा करून घेऊयात थोडी. ओके, आता इथे हे सबट्रॅक्शन करूयात. सो रॅडिकल साइन 340 ऍज इट इज येणार. 340 मधून 250 सबट्रॅक्ट करा. काय येतं आन्सर, आन्सर येतं 90. आता इथे मल्टिप्लिकेशनचं साइन का दिलं, हे पहा 340 आणि या ब्रॅकेटच्या मध्ये कोणतं साइन आहे का, नाही, कोणतंच साइन नाहीये. आणि आपण काय केलंय, हे सबट्रॅक्शन परफॉर्म केलंय आणि त्याचा आन्सर आलेला आहे 90. आता आपल्याला ब्रॅकेट रिमूव्ह करायचंय म्हटल्यावर इथे कोणतंच साइन नाही म्हणून मल्टिप्लिकेशनचं साइन देऊन घेतलं. आता इथे पुन्हा 2 ब्रॅकेटच्या मध्ये कोणतंच साइन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन. सो मल्टिप्लिकेशनचं साइन देऊन घ्यायचंय. 340 मधून 170 सबट्रॅक्ट करायचंय, आन्सर येतं 170. आता इथे सुद्धा मल्टिप्लिकेशनचं साइन येणार. 340 मधून 260 सबट्रॅक्ट करा, काय आन्सर येणार 80. आता काय करायचंय नेक्स्ट स्टेप मध्ये, आपल्याला हे जे 4 नंबर्स आपल्याला मिळालेले आहेत त्यांचे प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. सो चला प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट करूयात. हे पहा 340 चे हे प्राइम फॅक्टर्स, 90 चे हे, 170 चे हे आणि 80 चे हे. आता 1 बाय 1 सगळे जे नंबर्स आहेत त्यांचे प्राइम फॅक्टर्स आपल्याला इथे रॅडिकल साइन मध्ये राईट करून घ्यायचे. सो मोठं रॅडिकल साइन लागणार आहे आणि 340च्या जागी हे पहा 340च्या जागी 340 चे हे प्राइम फॅक्टर्स राईट करायचे. काय कशा प्रकारे राईट करणार, 2 × 2 × 5 × 17. ओके, आता इथे हे जे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे ते पुढे देऊन घ्यायचं आणि 90 चे प्राइम फॅक्टर्स 2 × 3 × 3 × 5. ओके, पुढे हे मल्टिप्लिकेशनचं साइन ऍज इट इज. आता 170 चे फॅक्टर्स 2 × 5 × 17 राईट केले. आता हे मल्टिप्लिकेशनचं साइन देऊन घ्या. 80 चे फॅक्टर्स 2 4 टाइम्स मल्टिप्लाय होत आहे आणि त्यानंतर 1 टाइम 5. सो 2 4 टाइम्स 1 टाइम 5. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचंय, तर हे रॅडिकलचं साइन रिमूव्ह करायचंय. रिमूव्ह कसं होणार, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 2 चे पेअर्स फाइंड आउट करावे लागतील. हे पहा आता 2 × 2 हा एक पेअर झाला बरोबर. मग यातला एक 2 आपण बाहेर काढायचा. एक 2 बाहेर काढला की या 2 वरचं रॅडिकल साइन निघून जाणार. सो हे पहा 1 2 बाहेर काढला. आता या 5 ला पेअर आहे का,
तर हा इथे आणि हा इथे झाला एक पेअर 5चा. चला 5ला बाहेर काढूयात. आता 17चा पेअर आहे का, इथे एक 17 आहे आणि इथे आहे, हे पहा. सो 17ला बाहेर काढूयात. आता पुन्हा इथे 2 आला, 2चा पेअर इथे 2 इथे 2. चला 2ला बाहेर काढूयात. आता इथे 3 इथे 3. सो हा एक पेअर झाला, 3ला बाहेर काढलं. आता हा 5, या 5 साठी इकडे हा बघा इथे एक 5 आहे, झाला 5चा पेअर. 5ला बाहेर काढूयात. आता या 2चा एक पेअर 2ला बाहेर काढलं, या 2चा एक पेअर 2ला बाहेर काढलं. ओके, रॅडिकल साईन आता रिमूव्ह झालेला आहे. या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करूयात. 5 2s are 10, 17 10s are 170. सो एवढं मल्टिप्लिकेशन झालेलं आहे. 170 खाली राईट करून घेऊयात. पुढे 2 3s are 6, 6 5s are 30, 30 2s are 60, 60 2s are 120. ओके, आता 170 इंटू 120 करूयात. 170 इंटू 120 केल्यानंतर ना आन्सर आलेला आहे 20,400. सो लेट्स राईट हिअर 20,400. आता हा काय आलेला आहे आपला एरिया, ट्रायंगल PQR चा, ट्रायंगल PQR चा एरिया. सो इथे येणार स्क्वेअर आणि युनिट, सगळे जे डायमेन्शन्स आहेत ते मीटर मध्ये दिलेले आहेत. सो स्क्वेअर मीटर्स. आता या ट्रायंगलचा एरिया आपण फाइंड आउट केलेला आहे. आता ट्रायंगल PSR चा एरिया फाइंड आउट करूयात. सो हे पहा अशा प्रकारे इथे ही जी साइड आहे त्याला A नाव दिलं, PS ला B नाव दिलं आणि SR ला C नाव दिलं. का दिलेलं आहे, कारण आपल्याला ट्रायंगल PSR चा सेमी पेरिमीटर आधी फाइंड आउट करायचा आहे. जेव्हा कधी आपण हेरॉन्सचा फॉर्म्युला यूज करतो एरिया फाइंड आउट करण्यासाठी, तेव्हा आधी आपल्याला सेमी पेरिमीटर फाइंड आउट करावा लागतो. सो in triangle PSR, A is equal to 260, B is equal to 240 and C is equal to 100. So semi perimeter of triangle PSR is equal to A plus B plus C divided by 2. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. A ची व्हॅल्यू 260 प्लस B ची व्हॅल्यू 240 प्लस C ची व्हॅल्यू 100 डिवाइडेड बाय 2. या सगळ्यांची ऍडिशन आपल्याला मिळते 600. सो 600 डिवाइडेड बाय 2. 2 ने 600 ला डिवाइड करूयात. 2 1 जार 2, 2 3 जार 6, 2 0 जार 0, 2 0 जार 0. सो सेमी पेरिमीटर ट्रायंगल PSR चा आलेला आहे 300. आता एरिया फाइंड करूयात. सो हेरॉन्सचा फॉर्म्युला काय आहे, ट्रायंगलचा एरिया फाइंड करण्यासाठीचा रॅडिकल साइन आणि 4 टाइम्स S. पहिला S अशा प्रकारे मोकळाच असतो, स्वतंत्र, आणि जे बाकीचे 3 S असतात ते प्रत्येक ब्रॅकेट मध्ये अशा प्रकारे आपल्याला राईट करायचे आणि त्यानंतर ना प्रत्येक ब्रॅकेट मध्ये आपल्याला -A, -B, -C राईट करायचे. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्यात. S म्हणजेच काय, सेमी पेरिमीटर, तो किती आलेला आहे 300. सो रॅडिकल साइन 300, फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 300 मायनस A ची काय व्हॅल्यू आहे 260. सो 300 मायनस 260. सेकंड ब्रॅकेट मध्ये S ची व्हॅल्यू 300 मायनस B ची व्हॅल्यू आहे 240. सो मायनस 240. थर्ड ब्रॅकेट मध्ये 300 मायनस C ना, C ची व्हॅल्यू आहे 100. ओके, आता सबट्रॅक्शन करून घेऊयात. त्याही आधी हा जो 300 आहे रॅडिकल साइन मधला तो ऍज इट इज राईट करून घेऊयात. 300 मधून 260 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 40. 300 मधून 240 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 60. 300 मधून 100 सबट्रॅक्ट करा 200. आता या सगळ्यांचं काय करायचं आपल्याला, प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करायचं. सो चला प्राईम फॅक्टर्स अशा प्रकारे आपण फाइंड आउट केलेले आहेत रॅडिकल साइन मध्ये. आता 300च्या जागी 300चे फॅक्टर्स राईट करायचे. सो काय येणार 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 5 इंटू 5. लेट्स राईट हिअर 40चे फॅक्टर्स 3 टाइम्स 2 1 टाइम 5. सो इंटू 3 टाइम्स 2 1 टाइम 5. हे मल्टिप्लिकेशनचं साइन पुढे देऊन घेऊयात. आता इथे पुढे आपल्याला जागा पुरणार नाही म्हणून मी इथे खाली दिलेलं आहे. हे काही वेगळं नाहीये, तुम्ही हेच मल्टिप्लिकेशन इथे तुम्ही असं पुढे कंटिन्यू करू शकता. पुढे जागा नाहीये म्हणून मी अशा प्रकारे खाली राईट केलंय. आता 60चे फॅक्टर्स आपल्याला राईट करायचे. 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 5. 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 5. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशनचं साइन आणि 200चे प्राईम फॅक्टर्स 3 टाइम्स 2 2 टाइम्स 5. ओके, आता काय करायचंय, पेअर करायचंय. सो हा एक पेअर झाला 2चा. चला 2 खाली राईट करा. 2चा एक पेअर केलेला आहे आपण. आता हा 3 आणि इकडे एक 3 आहे. सो हा 3 आणि हा 3. 3 ला बाहेर काढूयात. 5चा पेअर 5 ला बाहेर काढलं. आता या 2चा पेअर 2 ला बाहेर काढलं. आता इथे 2 आहे आणि इकडे 2 आहे. सो झालं 2चा पेअर 2 ला बाहेर काढूयात. आता हा 5 आणि इकडे हा 5. सो 5 ला बाहेर काढलं. आता हा 2 आणि हा 2. चला 2 ला बाहेर काढूयात. आता हा एक 2चा पेअर आहे 2 ला बाहेर काढलं. हा एक 5चा पेअर आहे 5 ला बाहेर काढलं. चला आता मल्टिप्लाय करूयात.
2 into 3 6, 6 into 5 30, 30 into 2 60, 60 into 2 120. सो या ग्रुपचा आन्सर आलेला आहे 120. आता मी ग्रुप का म्हणते, इथे तुम्हाला जसं कॅल्क्युलेशन सोपं जाईल ना त्याप्रमाणे तुम्ही ग्रुप करायचे. आता मला हे कॅल्क्युलेशन सोपं झालं. 120 आन्सर आलेला आहे या ग्रुपचं. आता या ग्रुपचं बघा, 5 into 2 10, 10 into 2 20, 20 into 5 100. आता इथे 120 आणि इथे 100. सो 120 into 100 करा, मल्टिप्लिकेशन करा, काय आन्सर आलं? येस, व्हेरी गुड, 12,000. सो 12,000 स्क्वेअर मीटर्स. ट्रायंगल PSR चा एरिया आता आपल्याला मिळालेला आहे 12,000 स्क्वेअर मीटर्स. ऍक्च्युली आपल्याला या क्वाड्रिलॅटरल फील्ड PQRS चा एरिया फाइंड आउट करायचा होता. त्यासाठी आपण काय केलं, आधी ट्रायंगल PQR चा एरिया फाइंड आउट केलेला आहे आणि आता ट्रायंगल PSR चा एरिया फाइंड आउट केलेला आहे. आता या दोन्ही ट्रायंगल्सच्या एरियाला ऍड केलं की आपल्याला क्वाड्रिलॅटरल फील्ड PQRS चा एरिया आपोआप मिळणार आहे. चला तर मग ऍड करूयात. सो नाव area of the field is equal to area of triangle PQR plus area of triangle PSR. area of triangle PQR आपल्याला मिळालेला आहे 20,400 स्क्वेअर मीटर्स प्लस PSR चा एरिया आपल्याला मिळालेला आहे किती? येस, 12,000 स्क्वेअर मीटर्स. दोघांनाही ऍड करा. ऍड केल्यानंतर ना आन्सर मिळतं 32,400. आता मी सुरुवातीला क्वेश्चनच्या सुरुवातीला काय म्हटलं होतं तुम्हाला, हेक्टर हे जे काही प्रकरण आहे त्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात, पण आता त्याला सामोरे जायची वेळ आलेली आहे. क्वेश्चन मध्ये आपल्याला हेक्टरची व्हॅल्यू काय दिलेली आहे? 1 हेक्टर इज इक्वल टू 10,000 स्क्वेअर मीटर्स. बरोबर. मग आता इथे आपलं फील्डचा एरिया काय आलेला आहे? 32,400 स्क्वेअर मीटर्स. याला आपल्याला हेक्टर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? 32,400 स्क्वेअर मीटर्सला 10,000 स्क्वेअर मीटर्सने येस डिवाइड करावं लागणार. का डिवाइड करावं लागणार? तेव्हाच आपल्याला हेक्टर मध्ये आन्सर मिळणार आहे. स्क्वेअर मीटर्सला आपल्याला हेक्टर मध्ये चेंज करायचं आहे. सो एरिया ऑफ द फील्ड इज इक्वल टू 32,400 डिवाइडेड बाय 10,000. हे 2 झिरोज गेले, हे 2 झिरोज गेले. रिमेनिंग काय आहे? 324 डिवाइडेड बाय 100. आता पहा, डिनॉमिनेटर मध्ये 1 वर आहे 2 झिरोज. मग आता या फ्रॅक्शनला आपल्याला डेसिमल मध्ये चेंज करायचं असेल तर डेसिमल पॉइंट कुठे लागणार? 1 वर 2 झिरोज आहेत. मग न्यूमरेटर मध्ये डेसिमल पॉइंट कुठे लागणार? न्यूमरेटर ऍज इट इज राईट करून घ्यायचा. आता डिनॉमिनेटर मध्ये 1 वर 2 झिरोज आहेत म्हटल्यावर राईट हँड साइडने, न्यूमरेटर मध्ये राईट हँड साइडने 2 डिजिट्स सोडायचे आणि देऊन घ्यायचं आहे डेसिमल पॉइंट. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. पण युनिट काय राईट करणार? तर हेक्टर, कारण हेक्टर मध्ये आपण व्हॅल्यू चेंज केलेली आहे ना, स्क्वेअर मीटर्सला हेक्टर्स मध्ये चेंज केलेला आहे. चला फायनल आन्सर राईट करून घेऊयात. द एरिया ऑफ द फील्ड इज 3.24 हेक्टर्स. सो भरपूर मोठा क्वेश्चन होता हा आणि तेवढंच मोठं याचं सोल्युशन होतं. हे या संपूर्ण क्वेश्चनचे कम्प्लीट सोल्युशन. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. इन अ लायब्ररी 50% ऑफ टोटल नंबर ऑफ बुक्स इज ऑफ मराठी. एका लायब्ररीमध्ये टोटल बुक्स पैकी 50% बुक मराठीचे आहेत. द बुक्स ऑफ इंग्लिश आर ऑफ 1/3 ऑफ मराठी बुक्स. आणि मराठीच्या 1/3 बुक्स इंग्लिशच्या आहेत. द बुक्स ऑन मॅथमॅटिक्स आर 25% ऑफ द इंग्लिश बुक्स. आणि मॅथमॅटिक्सचे बुक्स हे इंग्लिशच्या 25% आहेत. द रिमेनिंग 560 बुक्स आर ऑफ अदर सब्जेक्ट्स. आणि इतर जे 560 बुक्स आहेत ते इतर सब्जेक्ट्सचे आहेत. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ बुक्स इन द लायब्ररी. मग क्वेश्चन असा विचारलेला आहे की लायब्ररीमध्ये टोटल किती बुक्स आहेत. सो खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, हो की नाही. म्हणजे टोटल नंबर ऑफ जेवढे बुक्स आहेत त्यातले 50% मराठी आहेत. मराठीचे जेवढे आहेत त्याच्या 1/3 कोणते आहेत? इंग्लिशचे आहेत. आणि इंग्लिशच्या 25% मॅथमॅटिक्सचे आहेत. आणि इतर सब्जेक्टचे बुक्स आहेत 560. तर टोटल त्या लायब्ररीमध्ये किती बुक्स आहेत. सो चला स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करायला घेऊया. आता इथे काय दिलेलं आहे? क्वेश्चनच्या सुरुवातीलाच म्हटलेलं आहे की एका लायब्ररीमध्ये टोटल बुक्सच्या 50% बुक्स मराठी आहेत. मग टोटल बुक्स दिलेले आहे का कुठे? नाही. तेच आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. मग टोटल बुक्सला आपण घेऊयात एक्स. सो लेट द टोटल नंबर ऑफ बुक्स इन द लायब्ररी बी एक्स. आता टोटल बुक्सच्या 50% मराठीचे बुक्स आहेत, बरोबर. सो टोटल बुक्सला आपण एक्स घेतलेला आहे, म्हणजे एक्सच्या 50% आहेत मराठीचे बुक्स. सो अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन नंबर ऑफ मराठी बुक्स इज इक्वल टू 50% ऑफ टोटल नंबर ऑफ बुक्स. टोटल नंबर ऑफ बुक्सला आपण एक्स म्हटलेला आहे. सो
आता इथे लक्षात घ्या, टोटल नंबर ऑफ बुक्सला आपण काय म्हटलेलं आहे, एक्स. सो 50% ऑफ एक्स. आता 50% म्हणजेच त्याला आपण कशा प्रकारे राईट करतो, पर्सेंट म्हणजे पर 100 किती, 50. सो 50 अपॉन 100 ऑफ म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन आणि एक्स. डिवाइड करा, 50 1 जार 50, 52 जार 100, 1 अपॉन 2 इंटू एक्स. आता मल्टिप्लिकेशन करा, 1 इंटू एक्स किती झालं, 1x. 1x लाच आपण नुसतं एक्स सुद्धा राईट करतो. सो एक्स अपॉन 2. मराठीचे बुक्स किती आहेत, एक्स अपॉन 2. सो मराठीचे बुक्स किती आहेत ते आता आपल्याला कळालेलं आहे. मग पुढचं स्टेटमेंट काय आहे, द बुक्स ऑफ इंग्लिश आर 1/3 ऑफ मराठी बुक्स. इंग्लिशचे किती बुक्स आहेत, मराठीच्या 1/3 आहेत. सो चला इंग्लिशचे किती बुक्स आहेत ते पाहूयात, कारण मराठीचे बुक्स किती आहेत ते आपल्याला कळालेलं आहे. सो नंबर ऑफ इंग्लिश बुक्स इज इक्वल टू 1/3 ऑफ मराठी बुक्स. सो 1/3 इंटू मराठी बुक्स किती आहेत, एक्स अपॉन 2. ऑफ म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन. सो 1/3 इंटू एक्स अपॉन 2. मल्टिप्लिकेशन करूयात, एक्स इंटू 1 किती, एक्स, आणि 3 इंटू 2 किती झाले, 6. सो 6 एक्स अपॉन 6. एक्स अपॉन 6 काय आहेत, इंग्लिशचे बुक्स आहेत. आता पहा, मराठीचे बुक्स आपल्याला कळालेले आहेत, इंग्लिशचे बुक्स आपल्याला कळालेले आहेत. आता मॅथमॅटिक्स, द बुक्स ऑन मॅथमॅटिक्स आर 25% ऑफ द इंग्लिश बुक्स. इंग्लिश बुक्सच्या 25% आहेत मॅथमॅटिक्सचे बुक्स. सो चला नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूयात, नंबर ऑफ मॅथमॅटिक्स बुक्स इज इक्वल टू 25% ऑफ इंग्लिश बुक्स. बरोबर. सो 25% 25 म्हणजे पर 125. सो 25 अपॉन 100 ऑफ म्हणजे मल्टिप्लाय, आणि इंग्लिशचे बुक्स किती आहेत, एक्स अपॉन 6. आता 25 1 जार 25 आणि 25 4 जार 100. सो रिमेनिंग काय आहे, 1 अपॉन 4 इंटू एक्स अपॉन 6. मल्टिप्लाय करूयात, 1 इंटू एक्स एक्स आणि 4 इंटू 6 किती झाले, 24. सो एक्स अपॉन 24. आता इथे मॅथमॅटिक्सचे बुक्स आपल्याला मिळालेले आहेत. पहा, मराठीचे बुक्स किती आहेत ते कळलेलं आहे, इंग्लिशचे सुद्धा कळलेलं आहे, आणि मॅथमॅटिक्सचे सुद्धा किती आहेत ते कळलेलं आहे. आणि रिमेनिंग बुक्स कोणते आहेत, किती आहेत, अदर सब्जेक्टचे 560 बुक्स. सो ते सुद्धा आपण आता इथे राईट करून घेऊयात की रिमेनिंग जे अदर सब्जेक्टचे बुक्स आहेत ते किती आहेत. आणि क्वेश्चन काय विचारलेला आहे, व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ बुक्स इन द लायब्ररी. आपला लायब्ररीमध्ये टोटल किती बुक्स आहेत ते विचारलेलं आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या सगळ्यांची ऍडिशन करावी लागेल. मराठीचे बुक्स प्लस इंग्लिशचे बुक्स प्लस मॅथमॅटिक्सचे बुक्स आणि प्लस अदर सब्जेक्ट बुक्स. सो चला ऍड करूयात या सगळ्या बुक्सला. सो टोटल नंबर ऑफ बुक्स इज इक्वल टू मराठी बुक्स प्लस इंग्लिश बुक्स प्लस मॅथमॅटिक्स बुक्स प्लस अदर सब्जेक्ट बुक्स. आता व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करूयात, कारण सगळ्यांच्या व्हॅल्यूज आपण इथे फाइंड आउट केलेल्या आहेत. नेक्स्ट पेज आपण घेऊयात आणि व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. सो मराठीचे बुक्स किती आहेत, एक्स अपॉन 2 प्लस इंग्लिशचे बुक्स किती आहेत, एक्स अपॉन 6 प्लस मॅथमॅटिक्सचे बुक्स आहेत एक्स अपॉन 24 प्लस अदर सब्जेक्ट बुक्स आहेत 560. ओके. आता टोटल नंबर ऑफ बुक्सला आपण काय घेतलेलं होतं, एक्स घेतलं होतं की नाही, मग त्याला सुद्धा आपल्याला इथे राईट करावं लागेल, एक्स. चला आता यांची ऍडिशन आपल्याला करायची आहे. ऍडिशन करायची आहे म्हटल्यावर इथे हे सगळं फ्रॅक्शन आहेत, मग यांचा आधी आपल्याला काय करावं लागेल, डिनॉमिनेटर सेम करून घ्यावं लागेल. मग त्यासाठी इथे पहा, इथे 2 आहे, इथे हायेस्ट डिनॉमिनेटर काय आहे 24. मग सगळीकडे इथे 24 आपल्याला करावं लागेल. 2 ला कशाने मल्टिप्लाय केलं की 24 डिनॉमिनेटर आपल्याला मिळेल, तर 12 ने. बरोबर. मग आता डिनॉमिनेटरला जर 12 ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला सुद्धा 12 ने मल्टिप्लाय करावं लागतं, तुम्हाला माहित आहे रूल. सो चला मल्टिप्लाय करून घेऊयात. इथे 24 येण्यासाठी 6च्या जागी काय करावं लागेल, 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो दोन्हीकडे 4 ने मल्टिप्लाय करूयात. इथे ऑलरेडी 24 आहे म्हटल्यावर इथे काही करायची गरज आहे का, तर नाही. आता इथे 560चा काहीच डिनॉमिनेटर नाही, म्हणजे 1 डिनॉमिनेटर आहे. बरोबर. मग इथे डिनॉमिनेटर जर आपल्याला 24 करायचं आहे तर 1 ला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, 24 ने. मग जर डिनॉमिनेटर मध्ये 24 ने मल्टिप्लाय केलं, हे पहा 1 ला 24 ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटर मध्ये सुद्धा 24 ने मल्टिप्लाय करावं लागणार. चला आता इथे सॉल्व्ह करूयात. एक्स इज इक्वल टू 12 इंटू एक्स 12x आणि 12 इंटू 2 किती झाले 24. सो 12x अपॉन 24 प्लसचं साइन 4x अपॉन 24, इकडे x अपॉन 24 ऍज इट इज प्लसचं साइन. आता 560 इंटू 24 मल्टिप्लिकेशन करा, काय आलं प्रोडक्ट 13,440. सो 13,440 अपॉन 24. आता सगळ्यांचे डिनॉमिनेटर 24 झालेले आहेत. ऍज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून याला आपण
राईट करून घेऊयात. सो चला हे पहा इथे x इज इक्वल टू कॉमन डिनॉमिनेटर म्हणून आपण 24 राईट केला आणि न्यूमरेटर मध्ये 12x प्लस 4x प्लस x प्लस 13,440. आता हे पहा इथे 12x 4x प्लस x लाईक टर्म्स आहेत, यांना आपण ऍड करूयात. सो 12x प्लस 4x किती झाले 16x प्लस हा 1x किती झाले 17x. सो 17x नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूयात. x इज इक्वल टू 17x प्लस 13,440 ऍज इट इज येणार आणि डिनॉमिनेटर मध्ये 24. आता हे पहा आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे बरोबर. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, x बरोबर जे कोणी आहेत त्यांना गायब करावं लागेल. आता इथे हे पहा x 17x इथे आहे प्लस 13,440 डिवाइडेड बाय 24. मग आधी आपण काय करूयात, हा जो डिनॉमिनेटर मधला 24 आहे याला आपण इथून गायब करून टाकूया. पण तो कुठे जाणार जाऊन जाऊन तर इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला. इथे डिव्हिजन मध्ये आहे मग त्याला इकडून आपण इकडे पाठवूयात इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला. इथे डिव्हिजन मध्ये असल्यावर इकडे गेल्यावर तो मल्टिप्लाय मध्ये चेंज होणार. सो 24 इंटू एक्स इज इक्वल टू इथे न्यूमरेटर मध्ये आता जे काही आहे ते ऍज इट इज राईट करून घेऊयात. 17x प्लस 13,440. आता 24 इंटू एक्स किती झाले 24x इज इक्वल टू 17x प्लस 13,440. आता हे पहा लाईक टर्म्स एका साईडला घेऊयात. सो 24x आणि 17x लाईक टर्म्स आहेत. सो 27 ला पाठवून देऊयात इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला. इथे प्लस साइन आहे इकडे गेल्यावर मायनस मध्ये चेंज होणार. सो 24x मायनस 17x इज इक्वल टू 13,440. 24x मधून 17x सबट्रॅक्ट केल्यानंतर 7x रिमेनिंग राहतात. इज इक्वल टू 13,440. ओके. आता x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे म्हटल्यावर x बरोबर जो 7 आहे त्याला इथून काढून टाकावं लागणार आपल्याला. इथे तो x बरोबर मल्टिप्लाय होतोय त्याला इक्वल टू च्या राईट हँड साईडला आपल्याला पाठवून द्यावं लागणार. इथे जर मल्टिप्लाय होतोय तर त्यांनी त्याची साईड चेंज केली इक्वल टू च्या राईट हँड साईडला गेला तर तो डिव्हिजन मध्ये चेंज होणार. तुम्हाला माहित आहे रूल, प्लसचं होतं सबट्रॅक्शनचं होतं प्लस, मल्टिप्लिकेशनचं होतं डिव्हिजनचं होतं मल्टिप्लिकेशन. अपोजिट ऑपरेशन परफॉर्म होतं. सो इथे मल्टिप्लाय होतोय ना इकडे गेल्यावर डिवाइड होणार. सो एक्स इज इक्वल टू राईट हँड साईडला काय आहे 13,440 ऍज इट इज डिवाइडेड बाय हा जो 7 आहे तो इकडे आलेला आहे. सो 7 ने 13,440 ला डिवाइड करूयात. डिव्हिजन केल्यानंतर ना कोशंट येतो 1920. सो एक्स इज इक्वल टू काय आली व्हॅल्यू 1920. सो 1920 काय आहे, एक्स म्हणजेच काय आहे टोटल नंबर ऑफ बुक्स. सो लायब्ररी मधले टोटल नंबर ऑफ बुक्स आहेत 1920. आलं लक्षात. सो या क्वेश्चनचे हे पहा हे आहे कम्प्लीट आन्सर. अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह केलेलं आहे. आधी जे टोटल नंबर ऑफ बुक्स होते त्याला एक्स म्हटलं, मग टोटल नंबर ऑफ बुक्सच्या 50% होते मराठीचे बुक्स. मग 50% म्हणजे किती एक्स अपॉन 2. मराठीच्या 1/3 होते कोणते बुक्स, इंग्लिशचे बुक्स. सो इंग्लिशच्या बुक्सची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. त्यानंतर इंग्लिशच्या बुक्सच्या 25% होते मॅथमॅटिक्सचे बुक्स. सो ते किती आपण फाइंड आउट केले एक्स अपॉन 24 आणि अदर सब्जेक्ट बुक्स होते एवढे. मग टोटल नंबर ऑफ बुक्स आपल्याला लायब्ररीतले फाइंड आउट करायचे होते म्हणून सगळ्यांना आपण ऍड केलं आणि मग हे आपण अशा प्रकारे ऍडिशन परफॉर्म केलेलं आहे. आता हे मुलांनो इकडे लक्ष द्या, खूप महत्वाचं सांगतेय मी. सेम क्वेश्चन साठी तुम्हाला अशा प्रकारचं सोल्युशन सुद्धा काही ठिकाणी पाहायला मिळेल. मग जे मी सांगितलं ते करेक्ट आहे की हे सोल्युशन करेक्ट आहे यामध्ये तुमचा गोंधळ होईल. पण हे पहा मुलांनो, ज्यावेळी आपण इक्वेशन इन वन व्हेरिएबलचे प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करत होतो तेव्हा सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की 2 मेथड्स आहेत ज्याने तुम्ही हे क्वेश्चन्स अशा प्रकारचे क्वेश्चन्स सॉल्व्ह करू शकता. मग जी फर्स्ट मेथड आहे ती मी तुम्हाला ऑलरेडी समजून सांगितलेली आहे. आता ही मेथड या पद्धतीचं सोल्युशन सुद्धा तुम्हाला पाहायला मिळू शकतं. मग हे काय आहे ते सुद्धा एकदा समजून घ्या. कोणती मेथड यूज करायची, जी तुम्हाला सोपी वाटेल ती मेथड तुम्ही यूज करायची आहे. ज्यामध्ये तुमचा कमीत कमी गोंधळ होईल ती मेथड तुम्ही यूज करायची आहे. आन्सर दोन्ही मेथड्सने तुमचं करेक्टच येणार आहे. टीचर कोणत्याही आन्सरला तुम्हाला रॉंग देणार नाही. आता हे पहा या मेथडमध्ये काय केलेलं आहे तर इथे 560चा जो डिनॉमिनेटर आहे तो 24 करून घेतलेला नाही, 560 ला ऍज इट इज त्यांनी ठेवलेला आहे. यामुळे काही फरक पडणार आहे का तर काही फरक पडणार नाही. मग असं का केलं तर हे पहा इथे न्यूमरेटर मध्ये इथे हे सगळे फ्रॅक्शन्स आहेत बरोबर. न्यूमरेटर मध्ये सगळीकडे एक्स आहे त्यामुळे काय केलेलं आहे या लाईक टर्म्स मध्ये चेंज होणार आहे. लाईक टर्म्स आहेत म्हणून काय केलेलं आहे की यांचाच डिनॉमिनेटर 24 करून घेतलेला आहे आणि 560 ला ऍज इट इज ठेवलेला आहे.
यांचा डिनॉमिनेटर 24 केल्यानंतर हे पहा 12x प्लस 4x प्लस एक्स न्यूमरेटर मध्ये आलं, यांचे ऍडिशन काय झालं 17x, डिनॉमिनेटर मध्ये 24, 560 इथे प्लस मध्ये ऍज इट इज ठेवलेला आहे. आता या स्टेप नंतर हा 24 इथून त्यांना काढून टाकायचा आहे. मग अशा वेळी काय केलेलं आहे इथे, तर दोन्ही साइड्सला मल्टिप्लाय केलेला आहे. बरोबर, मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 24. सो हे पहा दोन्ही साइड्सला मल्टिप्लाय केलंय, दोन्ही साइड्सला मल्टिप्लाय केलेला आहे. याचा काय अर्थ आहे, ही जी संपूर्ण साइड आहे ना राईट हँड साइड, या संपूर्ण राईट हँड साइडला मल्टिप्लाय केलेला आहे आणि ही जी लेफ्ट हँड साइड आहे या संपूर्ण लेफ्ट हँड साइडला मल्टिप्लाय केलेला आहे. सो 24 इंटू एक्स आणि इथे ही जी राईट हँड साइड आहे त्याला सगळ्याला 24 ने मल्टिप्लाय केले. आता राईट हँड साइडला 24 ने मल्टिप्लाय केलेला आहे, याचा अर्थ काय, तर 17x अपॉन 24 ला 24 मल्टिप्लाय होतोय, त्याचबरोबर 560 ला सुद्धा 24 मल्टिप्लाय होतोय. आता पहा नेक्स्ट स्टेप मध्ये काय झालं, मग 24 कट झालं, रिमेनिंग काय आहे ते खालच्या स्टेप मध्ये राईट केलेलं आहे. सो 24x इज इक्वल टू 17x प्लस काय केलं 560 ला 24 ने मल्टिप्लाय केलेलं आहे, काय आन्सर आलं 13,440. बरोबर, मग आता पुढे काय केलेलं आहे, तर एक्स ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. बरोबर, मग या ज्या लाईक टर्म्स आहेत ना त्यांना एका साइडला घेतलं. सो 17x ला पाठवून दिलेला आहे इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला. बरोबर, मग काय आन्सर आलं, तर 7x इज इक्वल टू 13,440. आता पुढे काय केलंय, तर 7 हा इथे नकोय, एकट्या एक्स ची व्हॅल्यू आपल्याला हवी आहे, म्हणून 7 ने दोन्ही साइड्सला डिवाइड केलेला आहे. आता डिवाइडच का केलं, कारण इथे 7 मल्टिप्लाय होतोय आणि तुम्हाला माहित आहे अपोजिट ऑपरेशन परफॉर्म होत असतं. जर आपल्याला एखादा नंबर कॅन्सल करायचा असेल तर इथे 7 ने डिवाइड केलेला आहे. मग अशा पद्धतीने एक्स ची व्हॅल्यू आलेली आहे 1920. मग कोणती मेथड तुम्हाला सोपी वाटते ती मेथड तुम्ही यूज करायची आहे. दोन्ही मेथड्स कशा प्रकारे वर्क होत आहेत ते मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलं आहे. मला तर जी आपण फर्स्ट मेथड पाहिली होती तीच मेथड खूप सोपी वाटते, सुटसुटीत वाटते आणि त्यामध्ये राईट करते वेळी स्टेप्स राईट करते वेळी काही गोंधळ होत नाही असं मला वाटतं, म्हणून ती मेथड मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेली आहे आधी. चला आता या मिसेलिनियस एक्सरसाइज मधला लास्ट जो क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करूयात. पॉलिनॉमियलला डिवाइड करायला सांगितलेलं आहे बायनॉमियलने. सो प्रॅक्टिस चॅप्टर नंबर 10 प्रॅक्टिस सेट 10.2 मध्ये आपण या पद्धतीचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. जर तुम्हाला इथे कळालं नाही की कशा प्रकारे हे डिव्हिजन झालेलं आहे तर प्रॅक्टिस सेट 10.2 चा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही आवर्जून पहा, तिथे सगळ्या बेसिक कन्सेप्ट मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. सो चला कशा प्रकारे आपण डिवाइड करतो, तर साधं जसं डिव्हिजन आपण करत असतो त्याच प्रकारे डिव्हिडंडच्या जागी डिव्हिडंड राईट करायचा आणि डिवायझरच्या जागी डिवायझर राईट करायचा. आता हे पहा डिवायझर आपला बायनॉमियल आहे. बरोबर, मग इथे जो काही कोशंट येणार आहे तो कोशंट काय होतोय, या दोन्ही टर्म्सला मल्टिप्लाय होणार आहे. लक्षात आलं. सो इथे एक्सप्लेनेशनचा पार्ट आपण राईट करून घेऊयात. आता हे पहा मुलांनो खूप इझी आहे, डिफिकल्ट असं काही नाहीये. काय करायचं आपल्याला, डिवायझर जो आहे त्याला इथे राईट करून घ्यायचंय. सो 2x फक्त राईट करते वेळी असं बाजूबाजूला न राईट करता आपण वरखाली राईट करून घेऊया. ओके, 2x प्लस 1. आता आपला जो डिव्हिडंड आहे त्यातली फर्स्ट टर्म काय आहे 6x क्यूब. बरोबर, आणि डिवायझर मधली फर्स्ट टर्म आहे 2x. सो 2x ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 6x क्यूब मिळेल त्याचा विचार करायचा आहे. तर हे पहा इथे आहे, आता जे व्हेरिएबल आहे त्याला थोडं बाजूला ठेवूयात आणि जे कोइफिशियंट आहेत इथे काय आहे 2 आहे आणि इथे 6 आहे, तिकडे लक्ष द्या. 2 ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 6 मिळतं. 2 किती जार 6, 2 3 जार 6. बरोबर, सो इथे येणार 3. आता जे व्हेरिएबल आहे तिकडे पहा, काय आहे व्हेरिएबल x, इथे आहे x आणि इथे आहे x क्यूब. मग x ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला x क्यूब मिळेल. आता 1x तर इथे आहेच आहे. बरोबर, मग आपल्याला किती x हवेत, 2x हवेत, म्हणजे इथे x चा इंडेक्स काय घेणार आपण 2, कारण की 1 ऑलरेडी इथे आहे. सो 3x आणि इंडेक्स येणार 2. सो 3x स्क्वेअर ने आपण 2x ला मल्टिप्लाय केलं की 6x क्यूब मिळेल आपल्याला. बरोबर, पण आता फक्त इथे बायनॉमियलच्या फर्स्ट टर्मलाच करणार का, तर नाही, सेकंड टर्मला सुद्धा, सेकंड टर्म पण आहे ना प्लस 1 पण आहे इथे, मग त्याला सुद्धा आपल्याला कंपल्सरी 3x स्क्वेअर ने मल्टिप्लाय करावं लागणार. सो 1 ला 3x स्क्वेअर ने मल्टिप्लाय केल्यानंतर ना प्रोडक्ट आपल्याला मिळतं 3x स्क्वेअर. बरोबर, मग आता इथे कोशंट मध्ये काय येणार, कोशंट मध्ये येणार 3x स्क्वेअर आणि इथे खाली काय येणार तर 6x क्यूब प्लस 3x स्क्वेअर. राईट करून घेऊयात, 6x क्यूब प्लस 3x स्क्वेअर. ओके,
आता तुम्हाला माहित आहे डिव्हिजन मध्ये आपण काय करतो तर सबट्रॅक्शन करत असतो बरोबर, म्हणजे इथे सबट्रॅक्शनचं साईन देतो. मग आता इथे जर सबट्रॅक्शनचं साईन आलं तर मायनस प्लस काय होतं मायनस होतं, तसंच इथलं मायनस आणि इथलं प्लस काय होणार मायनस होणार. चला सायन्स आपण चेंज करून घेतले. चला आता सबट्रॅक्शन करूया. 6x³ मधून 6x³ गेला काय राहिलं 0. आता इथे 11x² मधून 3x² सबट्रॅक्ट झालं किती राहणार तर 8x². साईन कोणता येणार तर मोठा नंबर काय आहे 11x² बरोबर, मग त्याचं साईन येणार प्लस. आता नेक्स्ट टर्म घ्या खाली काय आहे -10x. आता पुन्हा सेकंड स्टेप मध्ये काय करायचं आपला जो डिवायझर आहे त्याला ऍज इट इज राईट करून घ्यायचं. आता 2x ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 8x² मिळेल. हे पहा 2x ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला हा 8x² मिळेल ते पाहायचंय. सो हे पहा आधी काय करायचंय व्हेरिएबलला इग्नोर करायचं, जे कोएफिशियंट्स आहेत तिकडे लक्ष द्यायचंय. सो कोएफिशियंट्स काय आहेत इथे 2 आहे इथे 8 आहे. 2 ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 8 मिळणार तर 4 ने बरोबर. सो इथे आपण 4 राईट करूयात. आणि x ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला x² मिळेल. आता इथे 1x तर ऑलरेडी आहे, आपल्याला इंडेक्स काय पाहिजे 2 पाहिजे. मग आणखीन किती x मल्टिप्लाय करावं लागेल तर आणखीन x. सो x इंटू एक्स काय झालं x² बरोबर. सो इथे एक x आपल्याला घ्यावं लागेल. झालं x इंटू एक्स x². सो 4x. 2x ला 4x ने मल्टिप्लाय केलं की 8x² मिळणार. मग आता खाली हा जो 1 आहे त्याला सुद्धा 4x ने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागणार. काय येणार इथे प्रोडक्ट प्लस 4x. हे पहा प्लस का म्हटलं मी कारण इथे प्लस प्लस साईन आहे म्हणून प्लस 4x. चला मग आता इथे कोशंट मध्ये काय येणार कोशंट मध्ये येणार इथे काय साईन आहे काहीच नाही म्हणजे प्लस. सो प्लस 4x. आणि इथे खाली काय सबट्रॅक्ट होणार 8x² प्लस 4x. राईट करून घेऊयात 8x² प्लस 4x. आता काय करायचंय तर सायन्स चेंज करून घ्यायच्या आहेत. जिथे प्लस आहे तिथे मायनस करायचं, सोपी पद्धत, बाकी काही डोकं चालवायचं नाही. इथे मी तुम्हाला रिझन सांगितलं की का आपण असं करतो, पण आता नेक्स्ट स्टेप पासून तुम्हाला कळलंय ना रिझन. मग पटापट झटपट पटापट काय करायचं अपोजिट साईन देऊन घ्यायचं. सो इथे प्लसचं केलं मायनस, इथे प्लसचं केलं मायनस. 8x² मधून 8x² गेला 0. आणि आता इथे मायनस हे मायनस 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 काय करावं लागतं प्लस करावं लागतं. सो 10x प्लस 4x किती झाले 14x. आणि आता ही जी नेक्स्ट टर्म आहे ती घेऊयात खाली. काय आहे -14x -7. आता 2x ला आपला हा जो डिवायझर आहे त्याला इथे थर्ड स्टेप मध्ये ऍज इट इज राईट करून घेऊया. 2x ला कशाने मल्टिप्लाय केलं पहा कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला -14x मिळेल याचा विचार करायचा आहे. आता सगळ्यात आधी जे व्हेरिएबल्स आहेत त्याला इग्नोर करा, कोएफिशियंट कडे लक्ष द्या. 2 आणि -14. 2 ला कशाने मल्टिप्लाय केलं की 14 मिळतं आपल्याला तर 2 7 जार 14 बरोबर. सो 7 ने मल्टिप्लाय केलं पण आपल्याला इथे मायनसचं साईन पण हवंय बरोबर. मग इथे 2 चं साईन काय आहे प्लस साईन आहे. मग मायनसचं प्रोडक्ट येण्यासाठी मायनस साईन येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल -7 ने मल्टिप्लाय करावं लागणार, तेव्हाच प्रोडक्ट मध्ये -14 येणार ना. सो हे पहा आता एक्स ऑलरेडी इथे एक एक्स आहे, मग आणखीन जर एक्स आपण इथे घेतला तर x² येणार. आपल्याला x² हवाय का नाही, आपल्याला काय हवंय नुसता x हवाय, एकच x हवाय म्हटल्यावर इथे काहीच घ्यायची गरज नाहीये व्हेरिएबल. सो 2x ला -7 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं -14x. सो खाली जो आपला रिमेनिंग डिवायझर आहे त्याला सुद्धा -7 ने मल्टिप्लाय करून घेऊया. प्रोडक्ट काय येणार इथे प्लस साईन इथे मायनस साईन, प्लस इंटू मायनस मायनस आणि 1 इंटू 7 7. सो -7 येणार इथे आपलं आन्सर. ओके आता कोशंट मध्ये काय राईट करणार कोशंट मध्ये राईट करणार -7. चला राईट करून घेऊयात. आणि इथे काय येणार -14x -7 -14x -7 -14. आता सगळ्यात आधी काय करायचं सायन्स चेंज करून घ्यायच्यात. मायनस आहे ना दोन्हीकडे येणार प्लस. ओके मायनस प्लस सबट्रॅक्शन करावं लागतं. 14x मधून 14x गेला 0. इथे सुद्धा 7x मधून 7x गेला 0. सो इथे कोशंट काय आलेला आहे हा 3x² प्लस 4x -7 राईट करून घेऊयात. आणि रिमाइंडर काय आलेला आहे 0, तोही राईट केला. सो अशा प्रकारे
आपला मिसेलिनियस एक्सरसाइज 2 कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. मुलांनो, जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तुमच्या क्वेरीज मी नक्कीच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन.